सामन्याला सुरुवातील वाशिगाव विरुद्ध चिर्ले दोन संघांमधील लढत आहे. चिर्ले संघानं मागचा सामना चित्तथरारक पद्धतीने जिंकला. गोलंदाजीसाठी मागच्या सामन्याचा हिरो विनीत मडवी तर स्ट्राईक रेंजला खेळते योगेश. पहिला चेंडू घेऊन विनीत असेल सज्ज. सामना 3 षटकांचा आहे, लक्ष असू द्या. 3 ओव्हर मॅच. गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. पहिला चेंडू आला निर्धाव. विनीत मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी साकारली होती आणि तेवढीच वरचढ फलंदाजी वाशिगाव संघाचा फलंदाज योगेश स्ट्राईक रेंजला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इथे साधा सोपा झेल मात्र जमिनीला दान होते. ही मोठी विकेट होती. सुरुवातीला धक्के देण्याचा प्रयत्न होता. ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 58 धावा कुठल्या त्या संघाच्या प्रमुख खेळाडूचा झेल सोडणं तुमच्या संघाच्या भवितव्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि इथे जीवनदान. गोलंदाजीसाठी गोलंदाज विनीत. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटल्या कारण 2 धावा संघाचा अकाउंट ओपन होते. वाशिगाव संघाचा विनीत तयार. अति वेगवान चेंडू होता. अल्ट्रा फास्ट डॉट बॉल. संघाची धावसंख्या ती 2 धावा. धावसंख्या फलकावरती योगेश आणि नितीन ज्यानं मागच्या सामन्यामध्ये तडाखा उठवला होता फलंदाजीमध्ये. तर विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. तर या आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये तेजस माद्रे यांच्याकडून तुम्हाला प्रेमाचं आमंत्रण आहे. इथे फटका उडवलाय. मागे क्षेत्ररक्षक येणार ते अक्ष पोहोचू शकले नाही आणि चेंडू सुद्धा अडणार नाही. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, मिळणार चौकार. गोलंदाज सज्ज होईल. 4 चेंडूंचा खेळ इथे संपले. धावा इथे 6 धावा एका जीवनदानानिशी. योगेश खेळतोय आता. उंच फटका आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक नंबर 3 गोज डाऊन. इथे आपण पाहतोय तिसरा झेल मात्र इथे जमिनीला दान होते. एका मागोमाग एक 3 झेल सुटलेत मैदानावरती. इथे फलंदाज योगेश आपण पाहते. संघाची धावसंख्या ती 8 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. गोलंदाजाची साथ देणं खूप गरजेचं आणि इथे आपण पाहते 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 3 जीवनदानानिशी खेळते योगेश मैदानावरती. अजूनही शांत. मोठ्या फटक्यांची आशा अपेक्षा आणि तीच अपेक्षा पूर्ण करेल का विनीत इथे सज्ज होईल. टप्प्याचा होता. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता संधी पुन्हा एकदा मात्र आता संधी सोडणार नाही. शेवटच्या चेंडूवरती मात्र गडी बाद झाला. पहिला धक्का वाशिगाव संघाला. संघाची धावसंख्या असताना 8 धावा 1 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या ती 8 धावा. गडी बाद झाला. योगेश नवीन फलंदाज येईल. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार.
सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मागे क्षेत्ररक्षक तैनात, गोलंदाज येईल अलंकार. एकापेक्षा जास्त काही नाही. नितीननं सुद्धा आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 9 धावेत. एक गडी बाद झाला वाशीगाव संघ. गोलंदाज तयार, मोठा फटका आणि इथे चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावा षटकार. लोअर फुलटॉस होता मात्र मोठा फटका अटेम्प्ट करू शकले नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावेल. एका धावेनं संघ पोहोचला 16 वरती. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर क्षेत्ररक्षकांमध्ये झालेल्या चुका आपण पाहिल्या आणि त्यानंतर योगेश बाद झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि या षटकामध्ये धावा आल्या टोटल 8. धावा आहेत 16. एक गडी बाद. वाशीगाव संघ मैदानावरती आपण पाहते. राऊंड द विकेट. मोठा फटका नितीनच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक तडाखा षटकार. गोलंदाज सज्जन पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू घेऊन अलंकार. आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. 2 षटकांची झाली समाप्ती. एकूण धावा 22. जाऊया आपण मैदानावरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या येते 22. जबरदस्त चेंडू थांबून ठेवले फलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिल्या. नितीन बाद झाला शेवटच्या चेंडूवरती. मात्र येथे मोठे फटके खेळतील का? 22 बनलेत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खेळाचा पूर्वार्ध आपण एन्जॉय करते. फलंदाजी करते वाशीगाव संघ. वाशीगाव संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षेमध्ये यायचे. थोडासा फंबल आणि इथे धाव पूर्ण झाली. 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघ पोहोचला 24. मोनिश स्ट्रायकर एंडला खेळते. स्ट्रायकर एंडला विजयला आपण पाहतो. नॉन स्ट्रायकर एंडला मोनिश. संघाची एकूण धाव संख्या येते 24. 24 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही आहे बाकी. सुरेख चेंडू आणि इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली सांगता शांत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं फलंदाज विजय प्रयत्न सुरू आहेत. जसे फटके मागच्या षटकामध्ये आले होते तब्बल 14 धावा मागच्या षटकामध्ये आल्या. या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 2च आलेत. साई संघाचा संघनायक आणि बोनकोडे संघाचा संघनायक
लगेच आपण संपर्क साधा. नाणेफेकीसाठी पहिल्या फेरीतील 5वी ती लढत असणारे साई संघाचा संघनायक आणि बोनकोडे संघाचा संघनायक. इथे मात्र फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 24-24. मोठा फटका इथे आपण पाहतोय. मागे क्षेत्ररक्षक तैनात. धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचला. एकूण धावा त्या 26 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ असणारे बाकी. साई संघाचा संघनायक आणि बोनकोडे संघाचा संघनायक. साई संघाचा संघनायक पोहोचतो तर बोनकोडे संघाचा संघनायक आपण सुद्धा संपर्क साधा. दुसरीचा प्रयत्न नक्कीच असेल. शेवटचा चेंडू 2 धावा झाल्या कंप्लीट. तर 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या येते 28 धावा आणि जिंकण्यासाठी 3 षटकं 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. बोनकोडे संघाचा संघनायक तर नाणेफेक इथे होईल बोनकोडे विरुद्ध साई या 2 संघांमध्ये. बहुत बहुत शुक्रिया. मुकाबला शुरू हो जाएगा. जीतने के लिए 18 टारगेट है 29.
उन्नत पहली गेंद तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद थी, बीट किया बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 29 रनों का टारगेट हाथ तक पहुंचने के लिए बड़े स्ट्रोक लगाने होंगे। स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज ऋषभ और उनका साथ निभाए अक्षय। पिछले मुकाबले में कमाल की बल्लेबाजी हुई थी ऋषभ की यदि बात करेंगे, अक्षय ने भी अच्छा साथ निभाया था, लेकिन यहां पर 29 रनों की जब जरूरत है अच्छी गेंदबाजी। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर आया सिंगल, 1 रन का इजाफा होता है, खाता खुल चुका है। 29 रनों का है टारगेट। कैसे रहेगी प्लानिंग मैदान में, कैसे रहेगी बल्लेबाजी और अच्छी गेंदबाजी अब तक देखिए योगेश के माध्यम से। पिछले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी की थी, 15 जरूर खर्चे थे लेकिन काफी ज्यादा एक्स्ट्रास के रूप में रन आए थे। मिड ऑफ में खिलाड़ी तैनात है, थोड़ा सा मिसफील्ड होती हुई नितिन वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। सिंगल डबल से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं, कुछ डॉट गेंदे मुकाबले में वाशिगांव टीम लौट जाएगी, लेकिन चिरली क्रिकेट टीम को भी पता है यहां पर 1-2 बड़े हिट मुकाबला आसान सा बन जाएगा, लेकिन इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है। गेंदबाज तैयार, खोद कर निकाला इस गेंद को, खिलाड़ी पीछे जरूर तैनात है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी है मोनिश। जब तक गेंद को फील्ड करेंगे सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन का इजाफा, रन बनेंगे, 4 गेंदें पूरी हो चुकी है, 1 डॉट, 3 लगातार सिंगल, 3 रन बने हैं अब तक। स्ट्राइक रन के ऊपर अक्षय है मौजूद। इस बार छकाया बल्लेबाज को, थोड़ी सी जगह जरूर बनाई थी, टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अतिरिक्त बाउंस हमने इस विकेट के ऊपर देखा, इस गेंद के ऊपर देखा। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, आसान क्रिकेट, आसान सी गेंदबाजी चलती हुई और शानदार तरीके से मुकाबले में आगे बढ़ती हुई वाशिगांव टीम। इस बार एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है तैनात, 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश है ऋषभ की लेकिन मना करेंगे। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो आया, अच्छा क्रिकेट का नजारा देखने को मिला। पहले ओवर में एक भी एक्स्ट्रा नहीं आया, अच्छी नपीतुली गेंदबाजी रही, 6 गेंदें फेंकी, 5 लगातार सिंगल बने, रन बने हैं 5। अब आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 4 रन बने, माफ करना दोस्तों, 2 गेंदें डॉट आई थी। तो बिल्कुल 4 रन बने। चार रन पहले ओवर में, 29 रनों का था टारगेट और 25 रन जोड़ने हैं आने वाली 12 गेंदों के ऊपर। अक्षय और उनका साथ निभा रहे ऋषभ, तो गेंदबाजी में आएगा गेंदबाज विजय। 12 गेंदें जीतने के लिए 25 की दूरी। शॉर्ट पिच गेंद का इस्तेमाल किया था, पूरी तरीके से चकमा खाया इस गेंद के ऊपर। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, अतिरिक्त बाउंस देखा, यह रबर की गेंद है, जितनी काफी तेज रफ्तार से आती है बल्लेबाज की ओर। ओवर द विकेट से बल्ले का किनारा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है, 1-1 रन से कुछ खास फर्क पड़ेगा नहीं। वाशिगांव क्रिकेट टीम की यदि बात करेंगे, 1 रन की मदद से रन बने हैं टोटल 5, जीतने के लिए आने वाली 10 गेंदें और जीतने के लिए 24 की आवश्यकता। 10 गेंदों में 4 छक्के, क्षमता जरूर रखते खिलाड़ी मैदान में, क्या उस क्षमता के काबिल बल्लेबाजी कर पाएंगे, यह भी देखने वाली बात है। बड़े स्ट्रोक क्या आएंगे या फिर नजारा बदल जाएगा वाशिगांव टीम के लिए। चिरले क्रिकेट टीम लड़ाई जरूर करेगी। पिछले मुकाबले में एक समय पे ऐसा लग रहा था कि मुकाबला छिटक गया हाथ से, गेंदबाजों का करिश्मा हमने देखा था और मुकाबला नाम किया था। अंतिम क्षणों में बल्लेबाजी में प्रशांत ने आकर विनिंग स्ट्रोक खेला था। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से विजय। 29 रनों को बचाने के लिए उतरी थी वाशिगांव टीम, रन बने हैं अभी तक 6। लोअर फुल टॉस से गेंद थी, हाथ खोलने का कोई मौका नहीं दे रहे, सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहते हैं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन का इजाफा, रन बने हैं टोटल 8 रन। 21 रनों की अभी भी है जरूरत मुकाबला जीतने के लिए। आने वाली गेंदें 8 और जीतने के लिए 21 की आवश्यकता। 8 गेंदे 21 का समीकरण, बड़े स्ट्रोक चाहिए, एक भी बाउंड्री अभी तक आई नहीं, सिंगल डबल से ये खेल आगे बढ़ता है। 8 गेंदे जीतने के लिए 21 रनों की जरूरत। अच्छी गेंद,
नीचे रही हल्की सी, कभी गेंदें उछल रही है कभी नीचे रही है। बल्लेबाज के दिमाग के साथ खिलवाड़ किया जा रहा है। ऊपर से तेज रफ्तार है और पेस से बीट कर रहे हैं बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 7 गेंदें 21 रन की जरूरत। एक और डॉट गेंदे, लगातार डॉट गेंदे। 12 गेंदों का सफर समाप्त होता हुआ। रन बने हैं टोटल 8। जीतने के लिए आने वाली 6 गेंदें 21 की जरूरत है। बल्लेबाज के पारी का अंत। 6 में चाहिए थे 21। अब 5 गेंदे, समीकरण बिगड़ता हुआ चिरले टीम के लिए। 5 गेंदे 21 की जरूरत। आता मी दाढी अशी वाटते तुला उद्या पण चिकना दिसते. हे बघ घसला पाण्याने घसला F27 Pro. हे बघ पाण्याने घसला पेसाशी. थंडा संपला. से तैयार नितिन, गति में मिश्रण किया था, ऊंचाई ज्यादा है, लंबाई नहीं मिली। सिर्फ एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है। दूसरे की कोशिश जरूर थी प्रशांत की, लेकिन मना करेंगे। अब 4 गेंदें बची है, जीतने के लिए 20 की जरूरत है। गेंदबाज तैयार, एक और डॉट गेंद। 3 गेंदें जीतने के लिए जरूरत है 20 की। औपचारिकता बची इस मुकाबले में। एक आध खराब गेंद का इंतजार जरूर है। 3 गेंदें जीतने के लिए 20 रन। अक्षय के बल्ले से गेंद नहीं टकरा रही है। नतीजा हमारे सामने। गेंदबाज तैयार, मुकाबले में से मजा निकल चुका है और बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ। अंतिम खेल है बाकी। तर या पुढचा सामना साई विरुद्ध बोनकोड या 2 संघांमध्ये ज्यांना नाणेफेक जिंकल्या त्यांना आपल्या निर्णयाची अंमलबजावणी लगेच मैदानावरती करायचे। लास्ट बॉल आणि त्या सामना जिंकला तो टीम वाशीगाव। कॉंग्रॅच्युलेशन्स। चला या पुढचा सामना साई विरुद्ध बोनकोड। वाशेगाव संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण कुठे जाऊ नका। 4 वाजता आपण कुठेही जाऊ नका। 2 संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत। पहिला होता विंधने संघ ज्याने 2 सामने जिंकले आणि त्यानंतर वाशेगाव संघ त्यांनी सुद्धा 2 सामने जिंकलेत। अजूनही या पुढचा सामना असणार आहे साई विरुद्ध बोनकोडे।